ही बाब एखाद्या चित्रपटाच्या स्टोरीला लाजवेल अशी ही बाब आहे। म्हणजे एखाद्या संस्थेने अशा प्रकारची कागद तयार केली आहेत, फक्त सन्माननीय मंत्र्याचा शासनाचा निर्णयच फक्त त्यांनी सहीचा बनवला नाही, तिथं माहिती घेतली असता असं लक्षात आलं त्यांनी सर्वच म्हणजे नगरपालिकेचे शिक्के त्यांच्याकडे, टाउन प्लॅनिंगचे शिक्के त्यांच्याकडे, तिथं जे तुम्हाला शिक्के लागतील तलाट्याचा शिक्का लागला त्यांनीच बनवायचा। म्हणजे जो अधिकारी 2018 साली मयत झाला त्याचा दाखला 16/10/2020 ला देण्यात आला। म्हणजे ही बाब सन्माननीय मंत्र्यांनी जसं सांगितलं की यांची प्रवेश प्रक्रिया थांबूच सांगतोच ना, पण ही बाब एवढ्यावर थांबून चालणार नाही साहेब। राज्यामध्ये हे जे असे रॅकेट चालू झालेत म्हणजे शासनाची यांना आता कुठली गरज नाही। आपण इकडे मोठमोठे नियम तयार करतो, मोठमोठ्या गोष्टी सांगतो, आम्ही पोरांचं उज्ज्वल भविष्य घडवू अशा पद्धतीने आपण सगळं मांडतो, परंतु ह्या ज्या काही संस्था आहेत ह्या संस्था हे एक सिंडिकेट चालवत आहे। माझं या आपल्या माध्यमातून एक मागणी आहे, खरं तर ही संघटित गुन्हेगारीचा एक हा मोठा प्रकार आहे। तुम्ही अशा प्रकारे जी कागद बनवली आहेत, लाखो रुपयाचं तुम्ही उत्पन्न कमवलंय, ठीक आहे, उद्या तुम्ही आता त्यांना ह्या कॉलेजच्या परवानग्या थांबवाल, परंतु त्यांनी मागील काळामध्ये जे पैसे कमवलेत, अगदी तुम्हाला सांगायचं म्हटलं तर आदिवासी मुलांच्या माध्यमातून त्यांनी 288 प्रवेश दाखवले, खोटे प्रवेश दाखवलेत आणि तिथं पीडी यावल यांनी ज्यावेळेस व्हिजिट दिली 70च मुलं तिथं होते। 288 आदिवासी मुलांचं एक प्रकारे यांनी शोषणच केलं आहे। माझी आपल्या माध्यमातून मागणी आहे की राज्यात एक उदाहरण सेट झालं पाहिजे। आपण अॅट्रॉसिटी अंतर्गत इथं गुन्हा दाखल होऊ शकतो, संघटित गुन्हेगारी एक मोक्काचा गुन्हा याच्यामध्ये दाखल होऊ शकतो आणि या अशा संस्थांची एक SIT मार्फत चौकशी झाली पाहिजे की ही प्रकरण काय आहे, याची व्याप्ती किती आहे, यात किती पैशांचा अपहार झालाय, याच्यावर लायबिलिटीज देखील फिक्स करण्यात आल्या पाहिजे। अध्यक्ष महोदय, हा प्रकार नुसता एवढ्या पुरताच नाहीये की आपण हे जर आता थांबवलं, आपण त्यांना आयुर्वेदिक, होमिओपॅथिक आणि फिजिओथेरपीची परवानगी दिली, यांची दुकानं थांबणार नाहीत। हे उद्या लगेच फार्मसीचे डुप्लिकेट कागद बनवतील, बी फार्मसीची परवानगी घेतील, ITIचे घेतील, MCVCचे घेतील, टेक्निकल कोर्सेस त्याच दुकानामध्ये त्यांचं चालू करतील। माझी आपली या माध्यमातून विनंती आहे की आपण अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल कराल का, आपण मकोका लावाल का आणि यामध्ये SIT स्थापन करून हे या विधिमंडळात किती दिवसात आमच्या समोर आणाल। मंत्री महोदय। अध्यक्ष महोदय, मगाशीच मी सांगितलं की आता हे जे 3 कॉलेजेस आहेत, एक आयुर्वेदिक, त्याच्यानंतर फिजिओथेरपी आणि होमिओपॅथिक, याची ही परवानगी आहे विद्यापीठ देत असतं। आता सन्मानित सदस्यांनी ज्या भावना व्यक्त केल्या की हे रॅकेट राज्यभर आहे, त्याची तर युनिव्हर्सिटीला आम्ही तपासणी करायला लावूच, कारण त्यांची ती जबाबदारी आहे। त्याशिवाय आमचे आयुक्त वैद्यकीय शिक्षण संचालक यांनाही याबाबत असे जे कॉलेजेस आहेत किंवा असे रॅकेट चालू जातात ह्याची ताबडतोबीने शहानिशी करण्याचे आदेश देण्यात येतील। आणि ह्यामध्ये जे म्हणजे हे तर आता ऐकून आणि जामनेरला घडते म्हणतात मला फार आश्चर्य वाटलं। गंभीर आहे मंत्री महोदय, गंभीर आहे। याच्यामध्ये शासनाचं अनुदान आणि विद्यार्थ्यांसोबत सुद्धा विद्यार्थ्याचं वाटोळच आहे। तर त्याला ताबडतोब प्रवेश प्रक्रिया आता ताबडतोब का बंद केली की पुढे विद्यार्थी म्हणून आता नाही, ताबडतोब आम्ही शासनामार्फत करूच, आमच्या मार्फत युनिव्हर्सिटीला तात्काळ आजच्या आज कळवण्यात येईल। 8 दिवसाच्या आत ही जर वस्तू असेल तर त्याला फौजदारी दाखल होईल आणि कायद्याप्रमाणे त्याला मकोका लावणं किंवा काय करणं ते पोलीस काम करतील।